बंद झाला की जो खुर्चीवर बसेल त्याला हे प्रधानमंत्री बनवणार आहेत। असा देश चालेल ज्यांच्याजवळ नेता नाही, ज्यांच्याजवळ नीती नाही, ज्यांच्याकडे नियम नाही, असे लोक देश चालवू शकतात का? अरे आपल्याकडे मोदीजींची विकासाची गाडी आहे, मोदीजींचं भक्कम इंजिन आहे। त्या इंजिनला वेगवेगळ्या पक्षाचे डबे लागले आहे। दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना आपल्या ट्रेन मध्ये जागा आहे। या विकासाच्या गाडीमध्ये सबका साथ सबका विकास म्हणून आपण पुढे जातोय। दुसरीकडे त्यांच्याकडे डब्बेच नाही आहेत। सगळे सांगतात आम्ही इंजिनच आहोत, बिन डब्याची गाडी आहे। राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे। माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिन मध्ये किती लोकांना बसायची जागा असते? ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त इंजिन मध्ये कोणी बसत नाही। बंधू भगिनींनो, राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे, इतर कोणा करता जागा नाही आहे। उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ आणि केवळ सुप्रियाताईंकरता जागा आहे, तुमच्या करता जागा नाही आहे। आणि म्हणून 7 तारखेला सुधाकर श्रृंगारेची बटन तुम्ही दाबली की लातूरची बोगी ही थेट मोदी साहेबांच्या इंजिनला लागेल आणि मग लातूरला कोणी थांबवू शकणार नाही। मोदी साहेब या ठिकाणी पोहोचले, त्यांच्या नेतृत्वामध्ये नवीन भारत घडतोय, त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे चाललेला आहे। तुमचा आशीर्वाद